नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र इयत्ता 6वी या 6वी इयत्तेची मराठी विषयाची ही 50 गुणांची प्रश्नपत्रिका आहे। त्याचबरोबर तोंडी प्रश्न देखील या प्रश्नपत्रिकेमध्ये देण्यात आलेले आहेत। पहा, जे ज्ञान आकलन उपयोजन संविधान तक्ता, त्याचबरोबर लघुत्तरी प्रश्न, वस्तुनिष्ठ प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न या सर्वांचा योग्य असा वापर करून ही प्रश्नपत्रिका तयार करण्यात आलेली आहे। अत्यंत चांगल्या प्रकारची प्रश्नपत्रिका आहे। जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून विद्यार्थ्यांना द्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता। फक्त 2 पेजवरच ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला उत्तरासह त्याचं उत्तर देखील या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लिहिता येतील अशी ही प्रश्नपत्रिका आहे। पहा, त्या पहिला प्रश्न आहे, पहा, खालील उतारा वाच व त्या आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सांग। 5 गुणांसाठी हा उतारा आहे। पहा या उतार्यावर आधारित हे प्रश्न आहेत। तर पहिला प्रश्न आहे, आजीच्या नातवाचे नाव काय होते? तर त्याचं उत्तर आहे पहा दिगू। त्यानंतर आजी आपल्या नातवाला घेऊन कुठे चालली होती? दवाखान्यात। गगन या शब्दाचा समानार्थी शब्द वरील उताऱ्यातून शोध। आभाळ। त्यानंतर आजीच्या नातवाला कोणते व्यंग होते? बहिरेपणा, ऐकू न येणे। वरील उतारा कोणत्या पाठातील आहे? नवा पैलू या पाठातील आहे। अशा पद्धतीचा ह्या उतार्यावर आधारित 5 गुणांचे हे 5 प्रश्न आहेत। त्यानंतर खालील कविता वाच व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही। गुण आहेत 5। पहा, जी मराठी विषयाच्या कृतीपत्रिका आहेत त्या कृतीपत्रिकेवर आधारित म्हणजेच या प्रश्नपत्रिकेतून विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोर्डाची देखील प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीची असते। पहा, वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरतीला, पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवेपण सृष्टीला, देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का, मनासारखे काही जीवनात या घडते का। वरील कवितेत कोणत्या 2 ऋतूंची नावे आली आहेत? पहा, उत्तर आहे वसंत आणि ग्रीष्म। त्यानंतर ग्रीष्म ऋतूमुळे धरतीवर कोणता परिणाम होतो? पहा, ग्रीष्म ऋतूमुळे धरतीला ग्रीष्म ऋतूत धरती जळतो, पहा धरती जळते। पहा, बहुमोल जीवन या कवितेचे कवी कोण आहेत? रमण रणदिवे। धरती या शब्दाला समानार्थी शब्द लिही। जमीन, धरणी। धरणीने कोणता रंगाचा शालू घातला आहे? हिरव्या रंगाचा। त्यानंतर पहा पुढे आहे प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। गुण आहेत 9। ओला कचरा व सुका कचरा यामध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो ते लिहा। पहा, ओला कचरामध्ये उरलेली भाजी, चहापत्ती, केळीची साल। सुका कचरामध्ये काचेचे तुकडे, कापलेले केस, शेंगाची टरफले। त्यानंतर दुसरा आहे, तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली असेल तर तुम्ही त्याला कशी मदत कराल? पहा, आता या ठिकाणी जखम धुवून मलम लावून बँडेज करीन, त्याच्या मनाला धीर देईल, मित्राच्या साहाय्याने त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाईल, शिक्षकांना व त्याच्या पालकांना कळवीन। अशा पद्धतीने तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली तर तुम्ही कशी मदत कराल हे या ठिकाणी लिहायचं आहे। त्यानंतर मेट्रोची कोणती 3 वैशिष्ट्ये लिहा। पहा, मेट्रोची वैशिष्ट्ये सरकते जिने, वातानुकूलित डबे, आपोआप उघडणारे व बंद होणारे दरवाजे असे 3च वैशिष्ट्ये या ठिकाणी लिहायचे आहेत 3 मार्कासाठी। त्यानंतर ब आहे, खालील कवितेचा ओळीचा अर्थ तुमच्या शब्दातली। खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार। खिन्न आंधळा अंधार म्हणजे उदासवाने दुःखी मन होय, सूर्याच्या प्रकाशाने या उदास गडद अंधार ओसरून जाईल व मनात नवी आशा उगवून येईल। अशा पद्धतीने आपल्या शब्दामध्ये या ठिकाणी खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार या ओळीचा अर्थ लिहायचा होता। पहा, त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा। या ठिकाणी रोजनिशी का लिहावी तुमच्या शब्दातली? पहा, महत्त्वाच्या गोष्टी आपण विसरू नये म्हणून। त्याचबरोबर आपण दिवसभर कोणते काम केले आहे याची जाणीव या रोजनिशीतून होते म्हणून रोजनिशी या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे। त्यानंतर दुसरा आहे, अजय अस्वस्थ का झाला? सहलीची तयारी करत असताना पाल चुकली, घराबाहेर पडताना मांजर आडवे गेले, बसचा टायर पंक्चर झाला, मित्राचा पाय मुरगळला, त्यामुळे अपशकुन झाल्यामुळे अजय काय झाला? अस्वस्थ झाला। त्यानंतर पुढे आहे ब, पुढील विरामचिन्हे ओळखून नावे लिहून ते विरामचिन्हे वापरून वाक्य तयार करा। पहा, या ठिकाणी कोणतं उद्गारवाचक चिन्ह आहे? वाक्य आहे अबब केवढी मोठी इमारत। पहा, म्हणजे विरामचिन्ह ओळखलं तर 1 मार्क आणि वाक्य लिहिलं तर 1 मार्क, असे 2 मार्क या ठिकाणी द्यायचे आहेत। त्यानंतर पुढचं विरामचिन्ह आहे स्वल्पविराम। त्यानंतर वाक्य आहे, रामने केळी, सफरचंद, बोरे आणि सीताफळे बाजारातून आणली। अशा पद्धतीने स्वल्पविरामाचं हे वाक्य तयार करायचं आहे, त्याला देखील 2 गुण आहेत। त्यानंतर प्रश्न चौथा आहे, खाली दिलेला आकृतिबंध पूर्ण करा। राजगडाची वैशिष्ट्ये। पहा, राजगडाची वैशिष्ट्ये 5 वैशिष्ट्ये लिहिले, 5 मार्क या ठिकाणी मिळणार आहेत।
पहा, राजगडाची वैशिष्ट्ये जुना, दुर्लक्षित, बळकट, अतिउंच आणि भव्य अशा पद्धतीचे राजगडाची वैशिष्ट्य लिहायची आहेत 5 गुणासाठी. त्यानंतर पुढील शब्दाचे समानार्थी शब्द लिही. पृथ्वी, भूमी, दगड, धोंडा. पहा, हे जे समानार्थी शब्द आहेत ते 1 मार्कासाठी आहेत. एक समानार्थी शब्द अर्ध्या मार्काला आणि दोनही जर बरोबर लिहिले तर आपल्याला 1 मार्क या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. गरम, थंड, उजवा, डावा ते देखील 1 मार्काला आहे. त्यानंतर प्रश्न 5वा आहे. हात यावर आधारित वाक्प्रचार व म्हणी लिही. पहा, हात कपाळाला लावणे, हात दाखवणे, हात देणे, हात मारणे अशा पद्धतीने हातावर आधारित आपल्याला वाक्प्रचार किंवा म्हणी लिहायच्या आहेत. गुण आहेत 3. त्यानंतर ब आहे. खालील अलंकारिक शब्दाचा अर्थ लिहा. फक्त 2. अकलेचा कांदा, मूर्ख माणूस, उंबराचे फूल, दुर्मिळ वस्तू, कळीचा नारद, भांडण लावणारा. या ठिकाणी फक्त 2च अलंकारिक शब्द लिहायचे आहेत. त्याला 2 गुण या ठिकाणी आहेत. या ठिकाणी 3 दिलेले आहेत. पहा, त्यानंतर उपसर्ग किंवा प्रत्यय लावून शब्द तयार कर. फक्त 2. पहा, हजर, गैरहजर, चूक, बिनचूक, नम्र, नम्रता अशा पद्धतीने उपसर्ग किंवा प्रत्यय लावून या ठिकाणी 2 शब्द लिहायचे आहेत. फक्त त्याला 2 गुण आहेत. त्यानंतर प्रश्न 6वा होता. महात्मा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 2 महापुरुषांपैकी एका महापुरुषावर निबंध लिही किंवा थोडक्यात माहिती लिही. पहा, आता या ठिकाणी 4 गुणांसाठी आहे. मी लिहिले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा काढली. त्यामुळेच आज स्त्री शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. विधवा विवाहास प्रोत्साहन दिले. अनाथालय काढली. सर्वांनी शिकावे या तळमळीने ते अहोरात्र झटले. त्यांनी आपल्या पत्नीला सावित्रीबाईला शिक्षित केले. त्यांच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाचा प्रसार केला. त्यांच्या पत्नीने स्त्री शिक्षणाच्या कार्यात त्यांना बहुमूल्य मदत केली. अशा पद्धतीने या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी थोडक्यात माहिती लिहिली आहे. त्यानंतर तोंडीचे देखील 10 प्रश्न या ठिकाणी मी दिलेले आहेत. पहा, पहिला प्रश्न आहे. मराठी भाषा दिवस केव्हा साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे 27 फेब्रुवारी. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर बंद केल्याने कोणते फायदे होतील? प्रदूषण कमी होईल. त्यानंतर आजी भाजी विकत आहे या वाक्यातील काळ कोणता? वर्तमान काळ. तुला आवडणाऱ्या 2 म्हणी सांग. पहा, पळसाला पाने 3च, इकडे आड तिकडे विहीर. विद्यार्थी त्याच्या ज्या आवडीच्या म्हणी आहेत तो सांगेल. पहा, तर आपल्याला मार्क द्यायचे आहे. तुला कोणता खेळाडू आवडतो? पहा, मी या ठिकाणी लिहिले सचिन तेंडुलकर. विद्यार्थी आपल्या पद्धतीने वेगळे देखील उत्तर देतील. त्या उत्तरांचा स्वीकार करायचा आहे आणि त्याला 1 गुण द्यायचा आहे. असावा चॉकलेटचा बांगला या वाक्यातील क्रियापद कोणते? तर असावा. कोणाला पत्र लिहिताना सुरुवात तीर्थस्वरूप यांनी करतात? पहा, वडील मंडळींना पत्र लिहिताना सुरुवात तीर्थस्वरूप याने करायची असते. पहा, कोणताही एक सुविचार सांग. हसा खेळा पण शिस्त पाळा. त्यानंतर संतवाणी या कृतीतील कोणत्याही एका संताचे नाव सांग. बहिणाबाई. त्यानंतर तांदळाची HMT ही जात कोणी शोधून काढली? त्याचं उत्तर आहे दादाजी रामजी खोब्रागडे यांनी तांदळाची HMT ही जात शोधून काढली. अशा पद्धतीने ह्या इयत्ता 6वीचा मराठी विषयाचा पेपर आहे. अत्यंत चांगल्या प्रकारचा हा पेपर. मी या ठिकाणी डिझाईन देखील चांगली आहे आणि याच्यातला म्हणजे जे संविधान तक्त्यामध्ये ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य असतात त्या कौशल्यांचा उपयोग करून आणि वस्तुनिष्ठ लघुत्तर आणि दीर्घोत्तरी प्रश्नांची सांगड घालून अत्यंत चांगल्या प्रकारची ही प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्यायची असेल आणि तुमच्या विद्यार्थ्यांना द्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा आणि ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून विद्यार्थ्यांना द्या. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करा. धन्यवाद.